नारळी पौर्णिमा म्हटलं की सगळ्यात जास्त आठवण येते ती नारळी भाताची, हो की नाही? नारळी भात हा बऱ्याच पद्धतीने केला जातो, पण आज आपण जी रेसिपी बघणार आहोत, जो नारळी भात अगदी सुटसुटीत, छान आणि मस्त मोकळा आणि अगदी करण्याची सुद्धा योग्य पद्धत. जे तुमच्याकडे साहित्य नसेल, नाही टाकलं जे किंवा तुम्हाला काही साहित्य आवडत नसेल, नाही टाकलं तरीसुद्धा चालेल. रेसिपी अगदी साधी सोपी आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. हाय, मी कल्पना. माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात. तर रेसिपी साधी आहे. तर चला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत. आता तुम्ही जे घरात कोणते वापरता किंवा विशेषतः नारळी भातासाठी तुम्हाला लांबके तांदूळ वापरायचे आहेत, तर बासमती हा छान पर्याय आहे की जे अगदी पटकन होतात, सुटसुटीत होतात आणि नारळी भात हा चिकट होत नाही, एकन मोकळा होतो. त्यामुळे तुम्ही बासमती हे 1 वाटी तांदूळ घेतले आहे, जे की स्वच्छ धुवून घ्यायचे. आता इथे आपण तयारी करूया. ते कढई घेतलेली आहे. कढईमध्ये तूप टाकले. मोठा 1 चमचा तूप टाकायचा. त्याच्यामध्ये विलायची, तिचं थोडंसं विलायचीनं फोडून टाकायची, जेणेकरून मग म्हणजे जी बारीक जी आहे ती दाताखाली येत नाही. ज्यांना कोणाला ती आवडत नाही ना विलायची अगदी दाताखाली आलेली, तर शक्यतो थोडंसं तोंड फोडायचं. त्याच्यामुळे काय होतं की ते आतले जे विलायची असते ती बाहेर येत नाही आणि मस्त सगळ्या आपल्या भातामध्ये त्याचा सुगंध दरवळतो. आता त्याच्यामध्ये काजू, बदाम, मनुके हे सुद्धा परतवून घ्यायचं. आता ह्याच्यातला कुठलाही प्रकार नसेल किंवा मनुके नसतील किंवा काजू बदाम नसेल, जे असेल तसं वापरायचं. आणि आता जे आपण 1 वाटी तांदूळ धुवून घेतले ते सुद्धा ह्याच्यामध्ये टाकायचे. आता तांदूळ तुपामध्ये आपल्याला परतवून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्या जे तांदूळ असतात ते फुलतात आणि त्याचा वाससुद्धा खूप छान येतो. आपण जेव्हा कोणताही पदार्थ असू दे, जेव्हा तो परतून व्यवस्थित घेतला जातो ना, त्याची चव अजून वाढते. त्याच्यामुळे काय करायचं, हे तांदूळ जे टाकलेले आहेत ना, हे सुद्धा मस्त तुपावरती परतवून घ्यायचे. आता इथे आपण तांदूळ परतवून घेतले, त्यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं वापरलेलं आहे. आता बरंचसं नारळी भात म्हटलं ना, इथं प्रमाण 1 वाटी एवढंच आहे. जसं की मोठ्या साहित्याचं अगदी काजू बदाम थोडं थोडं आणि 1 वाटी इथे मी ओलं नारळाचं चव वापरलेलं आहे. त्याचं वरचं साल काढायचं, मिक्सरला फिरवायचं किंवा तुम्ही असं खोवून घेतलं तरीसुद्धा चालेल. तर हे सुद्धा परतवून घ्यायचं. आता खोबरं आहे, जसं की छान परतवलं की मस्त तेल सोडतं आणि त्याची चवसुद्धा छान लागते ओल्या खोबऱ्याची. तर हे सुद्धा सगळं परतवून घ्यायचं. भात हा अगदी सुटसुटीत मस्त आणि मोकळा होतो. आणि रेसिपीसुद्धा आता ही जी रेसिपी आहे आपण कढईमध्ये केली. जर तुम्हाला कुकरमध्ये करायचे असेल तर अगदी 2 शिट्ट्यामध्ये हा नारळी भात तयार होतो. तुम्ही हीच प्रोसेस जी आपण कढईमध्ये केली ती तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता. आता हे सगळं व्यवस्थित असं परतवून झालेलं आहे. तर इथे आपण तांदूळ 1 वाटी घेतले होते. तर तांदूळ आपण भिजत वगैरे काही घातले नव्हते. जसे आपण तांदूळ घेतले तसेच आपण डायरेक्ट शिजत टाकले परतवून. तर त्यासाठी 2 ते अडीच वाट्या पाणी टाकलेलं आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि कोणताही पदार्थ असू देत, गोड असू दे किंवा तिखट असू दे, मीठ थोडं जरी टाकलं ना त्याची चवसुद्धा छान येते. त्यामुळे इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं. थोडं गोड पदार्थाला अगदी थोडं जरी मीठ टाकलं ना तरी तो छान लागतो. त्यामुळे शक्यतो कमी मीठ टाकायचं. आता चवीप्रमाणे म्हटलं की आपण तिखट ह्याला चवीप्रमाणे वापरतो. त्यामुळे काय होतं की त्याची चव छान वाढते. ह्याला चिमूटभर म्हणू शकता असं मीठ टाकायचं. आता हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं. आता इथे मस्त आपल्या भाताला उकळी आलेली आहे. तर इथे आपण झाकून गॅस लोच करायचा आणि झाकून हे मस्त एकदा छान शिजवून घ्यायचं. खूप जास्त वेळ लागत नाही याला शिजण्यासाठी. तर इथे आपला भात अगदी 5 ते 10 मिनटं जरी आपण झाकून ठेवलं ना तरीसुद्धा हा भात व्यवस्थित असा मस्त शिजला जातो. आता हे बघा, खूप जास्त आता गॅसची फ्लेम आपण कशी ठेवतो ह्यावरती भातसुद्धा शिजतो. जर लो ठेवलं तर जास्त वेळ लागू शकतो किंवा हाय ठेवलं तर कमी वेळ लागू शकतो. पण मीडियम ठेवली ना की एक आपलं 5 ते 10 मिनटामध्ये हा भात व्यवस्थित शिजून होतो. आणि जरी टाईमाचं थोडं कमी जास्त झालं तर काय करायचं, मध्यंतरी आपण एकदा ओपन करून बघायचं की आपला
आपला भात शिजला आहे की नाही किंवा तळायला लागतो आहे की काय. पण कुकरमध्ये टाकला तर असं काहीही करण्याची गरज लागत नाही, 2 शिट्ट्यात तुमचा भात तयार होतो. 1 वाटी इथे आपण गूळ वापरलेला आहे. आता हे व्यवस्थित असं मिक्स करायचं. आत्ता गॅस चालू आहे. अगदी थोडा वेळ आपण हे झाकून ठेवायचं, 1-2-3 मिनटं चालू ठेवायचं, नंतर बंद करून झाकून ठेवायचा. तर इथे बघा मस्त आपला नारळी भात तयार झालेला आहे. अगदी सुटसुटीत मोकळा असा झालेला आहे. आणि गुळाचं म्हणतान तर कमी जास्त तुम्ही करू शकता. तर इथे जर खूप कमी गोड असेल पाहिजे असेल तर हे योग्य प्रमाणात आहे. तर इथे आपला तयार झाला मस्त असा नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात. रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सोपी आहे. तुमच्याकडे जे साहित्य आहे त्यातून सुद्धा तुम्ही करू शकता. आता साहित्य बरंच आपल्याला लागतं रेसिपीसाठी. आता रंगासाठी आपण म्हटलं तर केशर लागतं. तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका, नसेल तुम्ही स्किप करू शकता. पण जे आपल्याकडे आहे जसं आहे त्यामध्ये आपण ही रेसिपी तयार करतो. त्यामुळे इथे तयार झाला आपला मस्त असा नारळी भात. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि ह्या साध्या सोप्या जर रेसिपी तुम्हाला बघायला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत जी नेहमीप्रमाणे साधी सोपी असेल. तोपर्यंत बाय.